नवी मुंबईच्या नेरूळ सेक्टर 6 मधील सुश्रुषा रुग्णालय सोमवारी सकाळी धुराच्या आणि आगीच्या ज्वाळांनी घेरलं गेलं होतं। काही क्षणातच भीती, गोंधळ आणि जीव वाचवण्याची धडपड सुरू झाली। सकाळी सुमारे 11 वाजता रुग्णालयाच्या तळघरातील एसी यंत्रणेतून अचानक आग भडकली। काही क्षणातच घनदाट धूर वरच्या मजल्यावर पसरताच रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचारीही घाबरले। वातावरणात भीतीचं सावट गडद होत असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत सर्व 21 रुग्णांना शेजारील स्वामीनारायण मंदिरात सुरक्षित हलवलं। त्यावेळी रुग्णालयात 42 कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान घटनेची माहिती मिळताच वाशी आणि नेरूळ अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। जवानांनी शौर्य दाखवत बचाव कार्य राबवून आग आटोक्यात आणली। तत्काळ 20 रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तर एका रुग्णाला वाशीतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। सुदैवानं सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा परिस्थिती भीषण आणि अटळ ठरली असती। आगीचं नेमकं कारण शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं वाशी अग्निशमन अधिकारी गजेंद्र सुसवीरकर यांनी सांगितलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।